नमस्कार. आम्ही निघालो नाशिकला त्र्यंबकेश्वर आणि वणीच्या दर्शनासाठी. तर आम्ही ट्रेनने जाणार आहोत. आम्ही मानसरोवरून ठाण्यासाठी ट्रेन पकडली आणि ठाण्यावरून कसारा ट्रेनने फास्ट जाणार आहोत. तर आम्ही मानसरोवरून ठाण्याची ट्रेन पकडली. तिथून 3 वाजता ठाण्यावरून कसाराची ट्रेन होती, फास्ट लोकल होती, ती पकडली आणि कसाऱ्याला उतरलो. आम्ही 5 वाजता कसाऱ्याला पोहोचलो, उतरलो. इथे थोडा वेळ थांबलो होतो कारण स्टेशनहून बाहेर पडण्यासाठी खूप गर्दी होती. स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर इथे आम्हाला अशा गाड्या भेटल्या, त्या नाशिकला 1-2 तासामध्ये पोहोचवतात तुम्हाला. तर इथून आम्ही 5 वाजता एका गाडीमध्ये बसलो. 150 रुपये पर सीट आहे. 6:30च्या आसपास त्यांनी आम्हाला नाशिकच्या बस स्टॉपवरती सोडलं. नाशिकला पोहोचल्यानंतर आमच्या समोरूनच 1-2 बस गेल्या, त्यामुळे आम्हाला त्या 2 बस भेटल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला बस पकडायला खूप जास्त उशीर झाला. जवळपास अर्धा तास आम्ही बसची वाट बघत होतो. बसमध्ये बसल्यानंतर 8-8:15च्या आसपास आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. त्र्यंबकेश्वर बस स्टॉपच्या बाजूलाच त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जायला 10 मिनिटं चालावं लागतं. तर आम्ही तिकडून क्रॉस करून निघालो आणि चालत पुढे गेलो. मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराच्या इथे मार्केट पूर्ण भरलेलं होतं, पण बंद करण्याची लगबग त्यांची चालू होती. रिक्षावाले आणि हॉटेलवाले सुद्धा इथे समोरून विचारायला येत होते की तुम्हाला रूम पाहिजे का. पण सध्या आम्हाला रूम वगैरे काहीच नको होतं, म्हणून आम्ही चालत तसंच मंदिराकडे गेलो. थंडी खूप वाजत होती. उतरल्याच थंडी खूप जास्त होती नाशिकला. इथे देवाची पालखी चालली आहे. तसंच पुढे गेलो आम्ही इथून. इथे चपल्यासाठी स्टँड होतं, तर इथे बाजूलाच चपल्या काढण्यासाठी तिथे चपल्या ठेवल्या. त्यांना 10 रुपये दिले. मंदिराचंच एक चपल्या काढण्यासाठी आहे, तर तिथे आम्ही चपल्या काढल्या आणि बॅगा घेऊन तसंच आतमध्ये गेलो. हा मंदिराचा गेट. इथून आम्ही आतमध्ये प्रवेश केला. इथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये खूप गर्दी होती. इथे असे लाईन्स केलेले आहेत आणि इथे असे 5 हॉल आहेत. हे 5 हॉल क्रॉस केल्यानंतर तुम्ही मंदिराचं दर्शन करू शकता. त्यामुळे गर्दी खूप होती. 9 वाजता दर्शन बंद झालं होतं, म्हणजे 9 वाजता बाहेरचे लोक आतमध्ये घेणं बंद झालं होतं. म्हणून अशा LED स्क्रीन्स लावल्या होत्या, जेणेकरून तुम्ही जाता देवाचं दर्शन घेऊ शकता. हे 5 हॉल क्रॉस करत आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो आणि गाभाऱ्यात सुद्धा खूप जास्त गर्दी होती. गाभारा असा आहे की तुम्ही बाहेर थंडी वाजत होती, आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं गरम असं जाणवलं. म्हणजे आतमध्ये थंडी अजिबात वाजली नाही. खूप छान वातावरण होतं. खूप मस्त वाटलं. देवाचं दर्शन घेतलं आणि तसेच आम्ही निघालो. मंदिराचे फोटो काढले आणि तसेच बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पण भरपूर लोक फोटो काढत होते, पण खूप जास्त लोक असल्यामुळे त्यांनी आम्हाला बाहेर काढलं, कारण मंदिर बंद करायचं होतं आणि बाहेर सुद्धा सगळं बंद झालं होतं. मग आम्ही पुन्हा तसेच चालत चौकात गेलो. तिथे जेवलो आणि तिथेच आम्हाला रूम पण भेटली मंदिराच्या बाजूलाच. मग आम्ही रूमवर गेलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी करून वणीच्या दर्शनासाठी निघालो. तर मंदिराच्या बाजूलाच रूम होती, त्यामुळे पुन्हा सकाळी मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं. इथे आम्ही पेरू घेतले. नाशिकचे पेरू खूप फेमस आहेत, तुम्हाला पण माहीत असेलच. तर इथे आम्ही पेरू खरेदी केले आणि असंच पुढे चालत गेलो. इथे आम्ही पुढे जाऊन नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर इथे मिसळपाव ऑर्डर केला होता, उत्तप्पा घेतला होता, ओनियन उत्तप्पा, आणि 2 चाय ऑर्डर केल्या होत्या. हे खाऊन आम्ही पुन्हा चालत खाली बस स्टॉपकडे गेलो. इथून बस स्टॉप वॉकेबल 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे.
बस स्टॉपमध्ये गेल्यानंतर बस लागली होती। मग आम्ही बसमध्ये जाऊन बसलो। नाशिकची बस लागली होती, बसमध्ये जाऊन बसलो। आम्हाला पुन्हा नाशिकला जायचं होतं। नाशिकवरून वणीसाठी बस पकडायची होती। बाहेरचे दृश्य बघत बघत आमचा प्रवास पुन्हा चालू झाला। आम्ही नाशिकच्या स्टॉपवर पोहोचल्यानंतर जवळपास आम्हाला 1 ते 1.5 तासानंतर बस भेटली। ती पण बस खूपच जास्त भरली होती, म्हणजे एवढी भरली होती की त्याच्यामध्ये बसायला सुद्धा जागा नव्हती। त्यानंतर त्या बस पकडून आम्ही पुन्हा गडावरती पोहोचलो। गडावरती पोहोचायला जवळपास आम्हाला 2:30 वाजले। 2:30 वाजल्यानंतर तिथे थोडंसं लिंबू सरबत पिलं, कारण बस एसीची होती आणि मला थोडीशी चक्कर आली होती। मग आम्ही तिथे थोडंसं लिंबू सरबत पिलो आणि तसंच पुढे चालत गेलो। तिथून पुढे गेल्यानंतर तिकडे खाली वरती रोपवेने जाण्यासाठी तिकीट काढायचं होतं। मग इकडे वणीच्या गडावरती सुद्धा आज पौर्णिमा असल्यामुळे खूपच जास्त गर्दी होती। त्यामुळे आम्ही पहिले तिकीट काउंटरला गेलो, तिथून तिकीट काढलं। हे पर हेड 110 रुपये असं आहे। मग आम्ही तिकीट काढलं आणि तिथून तिकीट काढता काढता मी तिथे बाजूलाच इथे खालूनच वणीचं मंदिर असं दिसत होतं, देवीचं मंदिर खालूनच दिसत होतं। आतमध्ये गेलो तर आतमध्ये सुद्धा खूपच जास्त गर्दी होती, वेटिंगला माणसं होती, एवढी गर्दी होती। मग इथे सुद्धा अशा लाईन्स होत्या आणि असे भरपूर हॉल होते। हे सगळे हॉल क्रॉस करत करत आम्ही मेट्रोच्या मिनी रोपवेच्या तिथे पोहोचलो। ही इथे अशी रोपवे आहे, मिनी ट्रेन सारखी। ह्यामध्ये सुद्धा आम्हाला खूप मजा आली। ह्यामध्ये एका डब्यामध्ये 10 माणसं बसतात। ह्याच्यामध्ये जवळपास 10 डबे आहेत आणि एका डब्यामध्ये 10च माणसं बसतात। एक साईडून ही रोपवे एका माणसांना घेऊन जाते आणि दुसऱ्या साईडून खाली घेऊन येते। दोन्ही साईडून घेऊन पण जाते आणि खाली पण सोडते। रोपवे मधून वरती जाताना आणि खाली येताना सुद्धा खूप भारी वाटत होतं। वरती गेल्यानंतर सगळं खालचं छोटे छोटे दिसत होतं। वरती डोंगर पण खूप छान दिसत होते। वरती गेल्यानंतर खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे मी मोबाईल बाहेर काढला नाही आणि असं कंडिशन नव्हती की मी व्हिडिओ शूटिंग करू शकेल। मी फक्त देवीसमोर गेल्यानंतर मला थोडीशी शूटिंग करायला भेटली, देवीचा फोटो मोबाईलमध्ये घ्यायला भेटला आणि दर्शन सुद्धा व्यवस्थित झालं पुढे जाऊन।
तर तेवढंच एक चांगलं झालं. पण ह्याच्या आधी जेव्हा आम्ही नाशिकला गेलो होतो तेव्हा वणीचं दर्शन ह्याच्यापेक्षा खूप छान झालं होतं. तसं दर्शन भेटलं नाही आम्हाला. संध्याकाळी बाहेर येईपर्यंत 5 वाजले, 5 ते 6 झाले होते आणि संध्याकाळ सुद्धा झाली होती. मग तिथूनच आम्ही बाहेर पडलो आणि तिथून आम्हाला पुन्हा 6 सीटर भेटल्या, ज्या गावाला जीप्स असतात त्या जीपमध्ये बसून आम्ही नाशिककडे येण्यासाठी निघालो. कारण आम्हाला रिटर्न मुंबईला यायचं होतं त्याच रात्री, दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं होतं. आमचा प्रवास खूप छान झाला, दर्शन सुद्धा खूप छान झालं आणि आमचा पुन्हा मुंबईला येण्यासाठी परतीचा प्रवास सुरू झाला. तिथले येताना संध्याकाळचे दृश्य बघत बघत, मावळतीचा सूर्य बघत बघत आम्ही येत होतो.